देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी संपूर्ण परिसर जय भीम आणि भारतीय राज्यघटनेचा विजय असो अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता। या खास प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले। विद्यार्थ्यांनी भीमगीताचं सादरीकरण करून सर्वांचीच मने जिंकली। लायबा हुसेन, करुणा जाधव, मृण्मयी सरकटे, अंश खिल्लारे, आदिती भालेराव, आयुष वाघ, पियुष घोडके, अंकिता गीते या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यावर प्रेरणादायी भाषणं सादर केली। तसेच उद्धव जीने, हर्षा सरकटे या शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला। शिका व संघटित व्हा, संघर्ष करा हे ब्रीद वाक्य पुस्तकाच्या सोबतीनेच खऱ्या अर्थानं साकार होऊ शकतं। विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून वाचन केल्यामुळे बाबासाहेबांच्या प्रज्ञाशील आणि करुणा या मूल्यांचा प्रसार होतो। सर्जनशील आणि प्रेरणादायी कल्पना म्हणजे प्री प्रायमरीच्या मुलांच्या हातांची ठसे वापरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती तयार करणं हे केवळ दिसायला आकर्षण नव्हतं, तर त्यातून एकात्मता आणि आदराचा संदेश देखील देण्यात आला। शाळेचे संस्थापक डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते ज्ञानाचे प्रतीक होते। विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिका व संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आपल्या जीवनातील अंगीकारला पाहिजे असं पटवून दिलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय प्रभावीपणे पूर्वा दसरे, भक्ती ठाकरे या 9वीच्या विद्यार्थ्यांनी केला। कार्यक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर मिनलताई शेळके, मुख्याध्यापिका डॉक्टर प्रियंका देशमुख, प्री प्रायमरी व प्रायमरीच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा इंगळे, उपमुख्याध्यापक निलेश गवई यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली। न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे, आज 24 तास, देऊळगाव राजा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।